स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीवर असलेल्या वरदविनायक मंदिरात पाणी आलं आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर पंचगंगा नदी सध्या 60 फुटांवरून वाहत आहे. सध्या पुराचं पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. या मोसमात चौथ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील छोटी मोठी मंदिरं आणि पाण्याचं जॅकवेल पाण्याखाली गेलंय. श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असणारं दत्त मंदिर हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोठ्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर यामध्ये सुद्धा पाणी आलं आहे. यंदाचा चौथा दक्षिण द्वार सोहळा पार पडलाय. तसंच अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय. राधानगरी, कोयना धरणातून मोठा विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णेची पातळी झपाट्यानं वाढत होती. पण आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे धरणातून पाणी सोडायचं बंद केलंय. अलमट्टी धरण 100% भरलंय. पण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.